हॅलो एव्हरीवन, वेलकम टू प्युअर जॉय. स्वयंपाकघर आणि बरंच काही. आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन पारंपरिक रेसिपी भोपळ्याच्या घाऱ्या. त्यासाठी आपण धुवून स्वच्छ केलेला अर्धा किलो भोपळा घेऊया. भोपळा आपल्याला किसून घ्यायचा आहे, सो आपण त्याचे छोटे छोटे काप करून घेऊ. भोपळा बारीक किसून झालेला आहे. कढई गरम झाली की किसलेला भोपळा ॲड करून घेऊ. भोपळा थोडासा परतवून झाला की त्यामध्ये अर्धा किलो गूळ ॲड करू. तुम्ही किसलेला गूळ किंवा गूळ पावडरही ॲड करू शकता. गूळ कंप्लीट वितळेपर्यंत सारण एकजीव करूया. गूळ पूर्णपणे वितळला की त्यात अर्धा चमचा मीठ, थोडेसे किसलेले जायफळ ॲड करूया. सारणामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर आणि 1 चमचा तेल ॲड करूया. तेल घातल्यामुळे घाऱ्या मऊ राहतात. चला आता घाऱ्यांसाठी कणिक मळून घेऊया. 1 चमचा मीठ, 2 बाउल गव्हाचे पीठ, 1 बाउल बेसन पीठ, 1 बाउल तांदूळ पीठ ॲड करून त्यात तयार केलेले भोपळ्याचे सारण ॲड करून घेऊ. पोळी लाटता येईल इथपर्यंत गव्हाचे पीठ ॲड करून कणिक एकजीव करून घेऊ. तयार झालेल्या पिठाचे गोळे करून त्याची पोळी लाटून घेऊया. पोळी लाटत असताना त्याच्या दोन्ही साईडला खसखस लावून घ्यायची आहे. तयार पोळीचे वाटीने गोल आकाराच्या पुऱ्या काढून घेऊया. पुऱ्या गरम तेलामध्ये ब्राउनिश कलर येईपर्यंत तळून घेऊ. हिवाळ्यात खास बनणारी ही रेसिपी खूपच सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्य वापरून तयार होते. तयार आहेत भोपळ्याच्या घाऱ्या. अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपीसाठी प्युअर जॉय चॅनलला नक्की फॉलो करा. थँक्यू.